नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 तू इथे आलायस खरा पण इथनं परत जाणार नाहीस तू. हे एक मोठं अनाकलनीय चक्र आहे. एकदा गडगडल्यावर कधी थांबेल हे कळायला मार्गच नाही. मी अर्ध्या तासाच्या आत शुभ्राच्या घरी परतलो नाही ना तर पोलीस तुझ्या बिळातनं तुला खेचून काढतील. आधी आलं की जरा घरी फोन करायला सांगा. खंगून सडून मेला ना की मग तुझ्याकडे पाठवीन मी. लेखा सुलेखा मम्मा मी इथेच आहे. काय करतेस? काय नाही. आणि हातात काय आहे तुझ्या? माझ्या अगं कुठे काय आहे बा. तू बोल ना काय काम होतं? काम असं काही नाही ग. सांगणार होते की आवराआवर करायला घे. आपण पुण्याला जातोय. एवढ्यात म्हणजे झालं सगळं. आता काय उरलं इथे? आपण आपल्या घरी गेलेलं बरं. अगं पण दीला किती वाईट वाटेल ना आपण असे तडकाफडकी निघून गेलो तर. तडकाफडकी नाही. मी तिला सांगितलंय इनफ नाउ. तू इथे येऊन महिना होऊन गेला. मला येऊन 10 दिवस झाले. कुणी काही बोलायच्या आत आपण आता गेलेलं बरं. कोणी? मम्मा तुला काय म्हणायचंय? जीजू आप नाही. बाळ कधीच काही बोलणार नाही. पण आता इथे राहून तरी करायचंय काय? कारण काय इथे राहायला? आणि कारण तयार झालं तर म्हणजे? अगं म्हणजे ठीक आहे पण तू म्हणतेस ना आपण तेव्हा जाऊया. ओके पण मला थोडंसं शॉपिंग करायचं होतं. उद्या परवामध्ये आटपून जाईल. नो प्रॉब्लेम. मग आपण जाऊया. ओके परवा? मी तर म्हणत होते आज रात्रीच. नाहीतर उद्या पहाटे. अगं मम्मा एवढी काय घाई आहे? जाऊया ना. मला पण तर वेळ मिळायला हवा ना. कशासाठी? शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. इथे झालंय काय आणि तुला शॉपिंग सुचतंय? खरंच विचित्र आहेस तू लेखा. मम्मा जे झालं ते झालं. आय कॅन्ट स्टॉप लिव्हिंग. कॅन आय? तुला वागायचंय तसं वाग. पण आपण परवा पुण्याला जातोय अँड दॅट्स फायनल. जरा चहा सांग माझ्यासाठी आणि काहीतरी खायला पण सांग. वडे नको सांगू, तेलकट असतात ते. चहा बिस्किट सांग छान क्रीमची. बोला बाई.
रमाकांत खोतने माझ्या नवऱ्याला कुठेतरी डांबून ठेवले. कोण नवरा? कोण तुम्ही? नाही, तुमचं नाव गाव काय ते जरा सविस्तर आणि पद्धतशीर सांगा जरा. अहो असं काय करताय? आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सगळं सांगितलं ना. अहो तेव्हा मी कामात होतो. आता परत सांगा ना. माझे पती आदिनाथ शास्त्री ते काल रात्री रमा खोताकडे गेले होते. अजून परत आलेले नाही. रमा खोतने त्यांना काय? तुमचे पती स्वतःच्या मर्जीनं स्वतः चालत चालत रमाकोतांच्या घरी गेले. मग त्यात अडचण कसली कंप्लेंट नोंदवताय? अहो असं काय करताय तुम्ही? रमाकांत खोतने त्यांना जबरदस्ती कुठेतरी डांबून ठेवले. ते अजून परत आलेले नाहीयेत. मी आज त्या खोताला भेटायला गेले तेव्हा त्यांनी मलाही धमक्या दिल्या. मी तुमच्या पुढे हात जोडते साहेब, मला तुमची मदत हवी आहे. प्रत्येक क्षण खूप मोलाचा आहे. आदिनाथांचा जीव धोक्यात आहे साहेब. अहो बाई, तुम्ही गावातील एका प्रतिष्ठित माणसाविरुद्ध काहीतरी भयंकर बोलतायत याची कल्पना आहे तुम्हाला? नाही, बोलायला हरकत नाही, पण पुरावा पाहिजे. आहे का पुरावा? पुरावा? रमाकांत खोत स्वतः मला धमक्या देऊन गेलाय आणि गेले कित्येक दिवस तो आमच्या दोघांच्या जीवाच्या मागे. आणि तरी देखील तुमचे पती स्वतः त्याच्या घरी गेले. अहो पण ते नाही, ही केस बनत नाही बाई, ही बनत नाही केस. तुम्ही ताबडतोब त्या रमाखोतला ताब्यात घ्या. ओ बाई, आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही सांगायचं आणि आम्हाला शिकवायची गरज नाही. तुमचा टाइमपास करून झाला असेल तर निघा आता तुम्ही. भरपूर काम आहेत मला. ती फाईल घे रे. विकले गेले आहात तुम्ही त्या रमाकांत खोतला. काय किंमत आहे तुमची? काय म्हणालीस? उठ, चल, चालती हो इथून. बाई माणूस म्हणून अंगाला हात लावत नाही, नाही तर धक्के मारून बाहेर काढलं असतं. उठ, चल, चालती हो. चल, उठ, बाहेर हो. नाही अहो, पण तो कालच पोहोचलाय कोकणात. काल सकाळी इथून निघाला आणि रात्री पोहोचला. नाही, माझं बोलणं झालंय तिकडे. आज फोन लागत नाही का? नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. नाही, नको. मी लवकरात लवकर प्रयत्न करतो त्याला कॉन्टॅक्ट करायचा. हा, थँक्यू. अहो कोणाचा फोन? आधीच्या ऑफिस मधून फोन आहे. अगं, त्यांनी अजून रिपोर्टच नाही केलं तिकडे. ते चिडलेत त्याच्यावरती. अहो पण तुम्ही तर म्हणालात ना तो पोहोचलाय म्हणून. मग मला ना या मुलाचं वागणंच काही कळत नाही. एवढ्या महामुश्किलीने त्याची नोकरी वाचलीये आणि हा जर पुन्हा असं वागायला लागला तर एक फोन करायला किती कष्ट पडतात माणसाला, सांग मला. अहो तुम्ही त्याला फोन करून पाहिलत का? अगं केला ग. हा फोन घरीच ठेवून कुठेतरी बाहेर फिरायला गेला होता आणि आता फोन करतो तर लागत नाहीये. फोन जर बंदच ठेवायचा असेल ना तर फोन घ्यायचा कशाला मला कळत नाही. बर, हे बघा, मला सांगा, त्या शुभ्राच्या घरचा काही फोन नंबर आहे? नाही, त्यांच्या घरी फोन नाहीये. शेजारी दुकानामध्ये आहे. प्रियाकडे नंबर आहे त्याचा. ती आली की मी घेतो, नंतर करतो. मग काय ते. पण याला काही अक्कल नको का? अहो जाऊ दे ना आता. उगीच कशाला चिडचिड करता तुम्ही? मला काय हौस आहे का चिडचिड करायची? लग्न झालं की माणसाला अक्कल येते असं म्हणतात, पण आमच्या बाजीरावांची अक्कल दिवसेंदिवस झिजत चाललेली आहे. अहो असं काय शुभ्रा, शुभ्रा, अगं काय ग, काय म्हणाला रमाकांत? कुठे नेला आदिनाथला? बोल ना ग माझ्याशी शुभ्रा. काय झालं बाळा? अगं इतका वेळ लागला तुला. कुठे नेला आदिनाथला? बोल ग माझ्याशी काहीतरी. कुणाचा फोन आहे ग? घरून फोन आहे. अगं बाई, तू काय बोलणार आहेस ना? तू बंद कर ना फोन. नाही माई. अगं असं काय करतेस तू? नको बोलू. अगं बाई नको. अगं तू असं काय बोल. माई काय वाटेल? अगं फोन बंद कर ग बाई. नको. अगं सोड. काय झालं? लागला का फोन? या मुलाचं विचित्र विश्व आहे. आता फोनच घेत नाहीये. अहो जरा पुन्हा ट्राय करून बघा ना.
माई शुभ्रा काय करतेस तू? शुभ्रा बोल ना. तुला कळत कसं नाहीये का? घरी कळवायला हवं. ते करतील काहीतरी. आपण दोघी इथे बसून काय करणार? पोलीस स्टेशनला गेले होते. तो इन्स्पेक्टर कंप्लेंट नोंदवून घ्यायला तयार नाही. रमाकांतला विकला गेलाय. अगं बाई परत फोन आला. बाई अगं बंद का केलास तू? काय वाटेल त्यांना? अरे हा काय चावटपण आहे? अगं नाही ग, मी बंद नाही केला ग. मी हे असं बटन दाबायला गेलं आणि तो बंद झाला. पण शुभ्रा तू त्यांना आता काही कळवू नकोस ग बाई. अरे अशाने याची नोकरी जाईल एवढी साधी गोष्ट कळत नाही का याला? तो दुसरा आहे ना नंबर आपल्याकडे दुकानाचा, तिथे जरा बघता लावून. माही तुला कळत कसं नाहीये? काल रात्रीपासून गेलेत, अजूनही आले नाही. अशा परिस्थितीत मी गप्प नाही बसू शकत. शुभ्रा शुभ्रा अगं ऐक माझं. अगं कुठे दार घेऊन जा? शुभ्रा हॅलो. अगं शुभ्रा, अगं तिथे पोहोचल्यावर तुम्ही फोन नाही करायचा का ग? आम्ही कधीपासून फोनची वाट बघतोय तुमच्या. बरं मग आधी कुठे? बाबा आदिनाथ कालपासून काय? काय हो? आधी ठीक आहे ना? नाही. काय झालं? अहो हो, तुम्ही मला सांगत का नाही आत काय झालं ते? काय झालंय आदिला? आधीचा जीव धोक्यात आहे. म्हणजे संपली दारू, संपली. चला जा दारू घेऊन ये जा. यायला किती प्यालो ना तरी चढत नाही. हा शिंदळीचा झोपलाय बघ कसा. आपण इथे ताटकळत बसलो आणि हा झोपलाय. उठव त्याला. तोंडावर पाणी फेक त्याच्या. उठव त्याला. अहो रमाशे, तोंडावर पाणी फेकून उठवायची ट्रिक जुनी झाली आता. त्यापेक्षा मी एक नवीन ट्रिक दाखवू का? काय ते कर पण त्याला उठव. दाखवतो. हे बघा. एक कागद घेऊन काय? अरे सुरनळी काय करतोय त्याची? अहो तुम्ही नुसतं बघत बसा मला काय करतोय ते मी. तो सुद्धा प्रत्येक वेळेला झोपताना विचार करीन. बघाच तुम्ही.
काय काय ते पटकन कर, पण उठव ना त्याला लवकर. बघाच तुम्ही. सॉरी सॉरी हा आदिनाथ शेठ, हा चटका बसला, झोपमोड झाली का? सॉरी हा सॉरी. पुन्हा पुन्हा झोपा तुम्ही. ए सदा जा पटकनचा दारू घेऊन ये जा, आणि येताना बरेच कागद पण घेऊन ये. काय आदिनाथ शेठ पुन्हा झोपतील, पुन्हा आपण कागद लावायचा, त्याला पेटवायचा, पुन्हा आदिनाथ शेठ. जा लवकर जा. चटका बस. माई, ए माई, अगं मी आलोय. रमाकांत खोत. माई अगं कुठेस? काय आता काय हवंय काय तुला? शुभ्रा तेव्हाही हवी होती, आजही हवी आहे. तुझी काही हरकत? अरे चांडाळा, तुझ्या थोबाडात ना किडे पडून सडून सडून मरशील. शाप आहे तुला. शाप? माई, होणाऱ्या जावयाला शाप? आशीर्वाद दे माई, आशीर्वाद दे. आशीर्वाद दे. हा नमस्कार. समजा उद्या शुभ्रा माझ्या घरचं माप ओलांडून आली तर? तुमच्या घरचं माप ओलांडण्यापेक्षा मी नरकात सडणं पसंत करेन. हो, कमाल आहे माझी. माई, आजकालच्या पोरींना काही चॉईसच नाही. काय आहे काय ग त्या आदिनाथ मध्ये? बाटलीतलं दूध पिऊन वाढलेलं बेण. अगं माझ्याकडे बघ, या रमा शेठकडे. मला मर्दासारखा मर्द आहे मी, आणि कोणाच्या पाठीमागे लपून छपून कुचकुच करत नाही. साली माझी म्हातारी त्या दिवशी आडवी झाली नसती ना, तर तुझ्या त्या आदिनाथला त्याच्या गल्लीत जाऊन तुडवत तुडवत इथपर्यंत आणला असता. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो रमाकांत. कुणाला आवाज देतेस? हा, मला? ह्या रमा शेठला? आत्ताच्या आत्ता तुम्हाला दोघींना इथून लाथ मारून घालवू शकतो मी. हे घर कोणाचं माहितीये तुला? माझं आहे, माझं. पण साला नाही ना, नाही घालवू शकत तुम्हाला मी. अगं, आधीपासून प्रेम करतोय मी तुझ्यावर, आजही करतोय. हे बघ शुभ्रे,
तू माझ्याशी लग्न कर. अगं राणीसारखं ठेवीन मी तुला. सोड त्या मच्छरला सोड. आहे आहे कबूल आहे. माझा धीर सुटायच्या तिथनं चालता हो रमाकांत, नाहीतर मुस्काट फोडून घरी पाठवेन. चुप. ए तू चुप. आवाज नाही चढवायचा. खूप सहन केलंय. आणि एक गोष्ट लक्षात, आदिनाथांना जर काही झालं ना तर रमाकांत खोत हाल हाल करून मारेन मी तुला. लक्षात ठेव. सली गोगल गाय मला नखा दाखवतेस. तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाहीये हा रामाशेठ. आजपर्यंत ह्या रमाशेठचं प्रेम बघितलंयस तू, पण आता त्याचा राग बघ. भोग आपल्या कर्माची फळं. भोग.